राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। अजित पवार यांच्या बालपणापासून ते राजकीय कारकिर्दीपर्यंतच्या विविध आठवणींना या प्रदर्शनातून उजाळा देण्यात आला। या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अजितदादांच्या कार्याचा आणि राजकीय प्रवासाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचं नाव ते म्हणजे अजितदादा पवार। काही महिन्यापूर्वी एका विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं होतं आणि उद्याला अजितदादा पवार यांची निधनानंतरची पहिली जयंती असणार आहे। त्यामुळं महिला बालविकास महामंडळामध्ये अजितदादा पवार यांची छायाचित्राचे उद्घाटन नुकताच काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवार यांचे मित्र देखील राजकारणामध्ये ओळखले जात होते। आज त्यांच्याच हस्ते या ठिकाणी दादांची फोटोंची प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले। अजितदादा पवार यांचे लहानपणापासूनचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले, प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सर्व कुटुंबातील जे फोटो या ठिकाणी सध्या लावण्यात आलेले, अजितदादा असो, सुप्रियाताई सुळे असो किंवा त्यांचे इतर जे भावंड असो त्यांचे देखील लावण्यात आलेले। सुनीता वहिनी यांचा देखील या ठिकाणी आहे। हे जे फोटो हे खूप जुने आहे। अजितदादा यांच्या बालपणापासून तर आतापर्यंतचे जे सर्व जे फोटो आहे हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अजितदादा यांचे मातुश्री असो, त्यांचे जे नातेवाईक असो, ह्याच्यासोबत हे सर्व अजितदादांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले। अजितदादांचं राजकारण ज्या प्रकारे सुरू झालं त्या ठिकाणचे देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। ज्यावेळेस युवा अवस्थेमध्ये अजितदादा होते हे त्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अजितदादा नंतर कसे दिसत होते ह्याचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ज्या राजकारणामध्ये अजितदादा पवार हे ज्यांचं हात लावून या ठिकाणी आले होते ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले। तसेच अजितदादा यांच्या लग्नाचे, सुनीता वहिनीसोबत जे लग्न झालं त्याचे देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले होते। ह्या सर्व फोटोंच्या माध्यमातून कुठेतरी अजितदादा पवार यांचे आठवणीला पुन्हा एकदा उजाळा या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे। अजितदादा पवार यांच्या मातोश्री सोबत कसं मिठी मारतानाचा फोटो आहे। संपूर्ण जे कुटुंब आहे अजितदादा पवार यांचं, सुनीता वहिनी असो, जय पवार असो, पार्थ पवार असो, त्यांच्या मातोश्री असो, सुनीता वहिनी असो, हा एक फॅमिली फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत अजितदादा पवार यांच्या जीवनातील ज्या फोटो होते त्यांच्या त्यानंतर त्यांचं जे राजकीय कारकीर्द होतं ह्या सर्व कारकिर्दीचा एकंदरीत कुठेतरी उजाळा देण्यासाठी ह्या सर्व प्रदर्शनीचं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी एक जे फोटो प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांच्यासोबत कशा प्रकारे अजितदादांना राजकीय अनुभव आणि राजकीय वारस कशा प्रकारे घेतला आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला फोटो लावलेले आपल्याला दिसणार आहे। शरद पवार त्यासोबत दुसरा फोटो अजितदादा पवार यांचा देखील आहे। अनेक उद्घाटनाचे देखील यावेळेस फोटो ह्या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेले आहे आणि एक फोटो जो लावण्यात आलेला तो म्हणजे ब्लॅकमध्ये लावण्यात आलेला आहे, जेणेकरून अजित पवार यांचं जे निधन झालं होतं त्यानंतर कुठेतरी एक त्यांची आठवण म्हणून या सर्व प्रदर्शनीचा उजाळा ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आता ह्या प्रदर्शनीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ह्या ठिकाणी भेट देत आहेत आणि अजितदादा पवार यांचा जे राजकीय जे कारकीर्द होती ही कशा प्रकारे होती आणि ही लोकांना पुन्हा एकदा त्या संदर्भात उजाळा त्यांचा मिळावा ह्या दृष्टिकोनातून हे प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे। संतोष मोरे, मुंबई।